मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत आमदार सुरेश खाडे यांनीच मंजूर करून आणली आहे। मग तुम्ही काय केले आहे? तुमच्या बापाने चेक पाठवला होता, डीडी की ऑनलाईन पैसे पाठवले होते काय? या अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मिरज पंचायत समितीच्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले। त्यानंतर ते बोलत होते। आमदार सुरेश भाऊ, तुम्ही सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीची जबाबदारी माझ्याकडे देत जावा, असेही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं। यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार सुरेशभाऊ खाडे, पृथ्वीराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, संदीप आवटी, जिल्हा परिषद भाजपा गटनेते आशिष जाधव, योगेंद्र थोरात, महेश कांबळे, फारुख जमादार, काकासाहेब धामणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, गटविकास अधिकारी किरण सायमोतेसह बीडीओ ज्ञानदेव मडके उपस्थित होते। कधी कधी वाजंत्री सुद्धा नवरदेव होण्याचा प्रयत्न करतात। ज्याने ज्याने आपलं काम करावं एवढंच उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे, तर खासदार फंडा व्यतिरिक्त एक काम करून दाखवा आणि हे आम्ही काम केलं आहे असं सांगा। मी कार्यक्रमाला येणार नाही अशी अफवा पसरवण्यात आली होती, मात्र मला फक्त जनता आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच अडवू शकतात, त्यांच्याशिवाय मला कोणीही अडवू शकत नाही, असेही मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं। डबल उद्घाटनाचा पहिला प्रसंग तुमच्यावर असेल, पण असे प्रसंग वाळव्यात आम्ही रोज अनुभवतो। विकास आम्ही करतो आणि उद्घाटन मात्र हे गडी करतात। जेव्हा तुमची सत्ता होती त्यावेळी तुम्ही काय गांजा ओढत बसला होता काय? भाऊ, या बाळाला जवळ करू नका, आपल्यातील काही गडी त्याला गोंजारत, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केली। तुमची भाषा योग्य नव्हती, बोलताना संयम बाळगा। हा माझ्या बापाचा पैसा नाही, तर मायबाप जनतेचा आहे, पण तुम्हाला मात्र यापुढे तुमच्या बापाच्या पैशातूनच विकास करावा लागेल। तुमचं उरलं सुरलेलं विकून काम करावं लागेल। मुळात तुमच्याकडे काय राहिलं आहे हे शोधावं लागणार आहे। 5 पैसे खर्च करण्याची तुमची ऐपत आणि लायकी नाही आणि टीका मात्र चुकीची करता, अशा शब्दात माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली। श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे सदाभाऊंनी काही मुद्दे घेतले, त्यात एक मुद्दा त्यांचा राहिला देवाभाऊ अजून काय बघायचं त्यांनी। सगळ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती केली सर सकट, हा मुद्दा तुमच्या याला मी झाला। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत सरसकट, आता त्यात अटीतटी काही नाही, सरसकट 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत, हा मुद्दा त्यात राहिला। आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून बघायला गेलं तर पाऊस उघडलाय, पाऊस म्हणावासारखा झाला नाहीये, पण वरती पाऊस झाला, नदी व्हायला लागली। त्यावेळी आम्हाला जाणवलं की जर हे नदीचे पाणी जर आपण उचललं ना, आपण दुष्काळ भागात जात असेल, कवठेमहांकाळ असेल, आटपाडी खानापूर असेल, मिरज पूर्व भाग असेल, ह्या भागात जर पाणी आपण जर दिलं तर शेतकऱ्यांना थोडासा आधार होईल। पाणी किती दिवस टिकणार आहे माहित नाहीये, पण आम्ही देवाभाऊंच्याकडे गेलो, आम्ही त्यांना विनंती केली, भाऊ हे पाणी जर आता कर्नाटकला वाहून चाललेलं पाणी, हे जर आपण पाणी उचललं तर ताबडतोब आपणाला आधार मिळेल, शेतकऱ्यांना एक आधार चालू आहे। देवभाऊने एका मिनिटाचा विचार न करता राधाकृष्ण विखे पाटलांना फोन केला आणि ताबडतोब म्हैसाळ योजना चालू करा। 10 कोटी रुपये भरायचे होते, 10 कोटी शासनाला ताबडतोब भरायला सांगितले आणि त्याच दिवशी संध्याकाळी पंप चालू केले। आज मला वाटतं म्हैसाळ चालू झालेले आहे। त्यामुळे हे शासन, हे प्रशासन, देवभाऊ हे शेतकऱ्याच्या पाठीशी, आम्ही सगळे शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो, हे आपल्याला सांगायचं। आणि ही जी वास्तू झाली ही शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी, विकासासाठी झालेली वास्तू आहे। ह्या वास्तूसाठी काय त्रागा केला, एवढा त्रागा केला, आम्हाला ही उद्घाटन सभा घ्यायची वेळ तिने आणली। किती लोक होते, काय लोक होते, एकाला तर मोजमाप करायला ठेवले, पक्षानं तेवढंच काम दिले आणि ते काम चांगलं करतात।
त्यामुळे पक्षानं त्यांना किती लोक होते काय लोक होते ह्याचा रिपोर्ट करण्यासाठी तेवढ्यासाठी त्यांना ठेवलेलं आहे. काल बोलताना मी मंत्री महोदयांना विचारलं की असं जर उद्घाटन झालं की अनऑफिशियल उद्घाटन आहे ते ऑफिशियल नाही आहे. काल जिल्हा परिषदेचा एक शिपाई करत होता, त्याने ते उद्घाटन घेतलं. म्हणजे तिने काहीतरी प्रयत्न केला की काहीतरी होणार आहे, काहीतरी घडते आणि आपण दाबून डिटून करायचा प्रयत्न करूया. मंत्री महोदय, असं जर उद्घाटन केलं असेल तर आपली पॉवर थोडी आपण वापरायलाच पाहिजे. कारण हे पैसे जे आले त्यावेळेला पंकजाताई मुंडे मंत्री होत्या, बरोबर आहे, त्यावेळी हे 5 कोटी रुपये आले आणि त्यानंतर मध्ये कोरोना आला, त्यामध्ये विलंब लागला, काही परमिशनसाठी विलंब लागला. त्यामुळं आज हे उद्घाटन रीतशीर शासनाच्या नियमानं आज झालं असं म्हणता येईल आपल्याला. काल उद्घाटन केलं, फीत कापली, कुठंतरी एक पेपर चिटकवला, नाव टाकले, सगळं झालं. आज काही पेपर दिसला नाही मला कुठे. म्हणजे उद्घाटन करायला तिने रीतशीर घ्यायचा प्रयत्न केला. नाव कुणाचं द्यायचं त्याबद्दल मी बोलत नाही, सदाभाऊने त्याबद्दल बोललेच. भाऊ, एक सभागृहाला त्यांचं नाव आहे, आम्ही त्या बिल्डिंग काय पाडत नाहीये, जुन्या बिल्डिंगच्या सभागृहाला त्यांचं नाव आहे, मग दुसरं पण नाव आमचंच पाहिजे. म्हणून आम्ही विचार केला कोणाचा कोणच नको, आपण आपलं हे नाव देऊया. त्या पद्धतीनं आज मंत्री महोदय हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि त्या हॉलचा आपण समारंभ साजरा केला. आता हे पैसे काय माझ्या बापाचे नाही आहेत, मी म्हणत नाही, शासनाचे पैसे आहेत. पण हे बापाचे पैसे वापरून जर विकास करायचा असेल, तुम्ही पण खासदार आहे सा, राहिलं उरलं सुरलं राहिलेलं आहे ते विकून तुम्ही काम करणार आहे का खासदारच्या जिल्ह्यामध्ये? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं, बरोबर ना? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं. अरे हा पैसा तुम्ही खानदानी आहात, आजोबा हे ते सगळे तुमचे सगळे होते ते, पण ही भाषा करणं जरूर नव्हतं. माझी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून ही भाषा येईल. कोण करतं? घरातले पैसे घालून विकास करतो. शासन कशासाठी आणि आपण कशासाठी निवडून दिलं गेलं? शासनाला दिलेला पैसा, आपल्या टॅक्समधून गेलेला पैसा प्रत्येक येडमधून वेगळ्या पद्धतीनं आपण खाली आपल्या विकासासाठी आणण्यासाठी आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत सदस्य आहेत, बाकी सगळे लोक आहेत. पण एक खासदारांनी सांगितलं की ह्याच्या बापाच्या पैशाने ती बिल्डिंग बांधली का? मी नाही बांधली बापाचा पैसा. पण इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानंच तुम्हाला विकास करावा लागेल, हे ठामपणे सांगतो तुम्हाला. बोलताना संयमाळा, आपण सुशिक्षित आहात, उच्च आहात, आणि ही भाषा तुमच्यामध्ये येत असेल तर हे जिल्ह्याचा अपमान आहे, हे मला पण सांगायचं आहे. आज मंत्री महोदयांनी मंत्री झाल्यापासून जवळजवळ 3-4 तीर्थक्षेत्र सुधारण्यासाठी आम्हाला पैसे दिले, ब गटात घेऊन आम्हाला पैसे दिले, 5-5 कोटी पैसे दिले आम्हाला. पैशाला कमी केलं नाही आपल्या जिल्ह्यासाठी. ह्या जिल्ह्याची त्यांची नाळ जुळलेली आणि ह्या माध्यमातून काम करत असताना निश्चितच आज मी प्रथमतः सगळ्यांच्या वतीनं मंत्री महोदय मी आपल्याला धन्यवाद देतो. दुपारपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता, गाडी इकडे त्या कुठानकी वळत्या. या निर्लज्जाने प्रचार पण केला, काय फोन गेले तिकडं, मंत्री येणार नाही, कशा जात आहे, असे फोन पण झाले काही ठिकाणी. म्हणजे एवढं कृत्य निर्लज्ज सारखं कृत्य करण्याची ही भूमिका हिने धरली गेली. मी निश्चितच त्या बिल्डिंगचं काम करत असताना लवकर झालं पाहिजे, तर मध्ये कोरोनामध्ये सापडलो, त्यामुळे कोरोनामध्ये आपल्याला व्यत्यय आला. अशा पद्धतीचा संकल्प करून आपण काम अभियान चालू केलं आणि त्या अभियानाच्या माध्यमातून खूप चांगलं काम आपण केले. आपलं मनापासून कौतुक आणि माझी अपेक्षा आहे की सांगली जिल्हा 1 नंबर येईल. आता तुम्हीच तपासताय, आमचा काही संबंध नाही त्याच्यात, परंतु सांगलीमध्ये खूप चांगलं काम आपण केलंय. आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक. बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील, पण भाऊ टीका टिप्पणी हा विषय बाजूला ठेवा आणि आपण टीका टिप्पणीसाठी काम करणारी माणसंच नाही. आपण आमचे देवाभाऊनी आम्हाला विकासाचं राजकारण शिकवलंय आणि विकासाचं राजकारण घेऊन आपण काम करतो. म्हणून तुम्हाला सांगतो, या मिरज तालुक्यातला शेवटी मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. तुमच्या मतदारसंघात सांगली महानगरपालिका पण आहे, ग्रामीण भाग पण आहे. आता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा विषय देवाभाऊंच्यावर सोडा आणि ग्रामीण भागाचा विषय माझ्यावर सोडा, बिलकुल काळजी करू नका. त्यामुळं माझं आव्हान आहे त्यांना, अरे असं भाऊंच्यावर टीका करण्यापेक्षा
कामातली स्पर्धा एकदा होऊन जाऊ द्या ना. काय भाऊ माझं सांगणं आहे दम ना. 5 कोटी रुपये सदाभाऊने आणलं, राहिलेलं 7 कोटी रुपये तुम्ही आणा, बांधा, हलगी वाजवायला आम्ही सगळे येतो. ते संधी देतो आपण. किती महिन्यात थांबू सांगा, विचारून घ्या त्यांना. तुम्ही आणा मंजूर करून. किती महिन्यात आणताय सांगा, कधी बांधताय ते पण सांगा. फक्त यायचं, टीका करायची. टीका करून पोट नाही भरत ना, बरोबर आहे की नाही. सकाळचा घरी जाऊन जर नीटनीटका घरी आला नाही माल कमवून, तर घरी आल्यावर एका दिवशी दुसऱ्या दिवशी स्वागत होतं, तिसऱ्या दिवशी होतं का स्वागत. यांची अवस्था अशीच आहे, नका काळजी करू. त्यामुळे बाकी अधिकचं न बोलता मी या ठिकाणी एवढंच सांगेन, विकासाच्या बाबतीत आपण बिलकुल चिंता करू नका. आणि भाऊ सदाभाऊ आमचे मित्र आहेत. आणि भाऊची तोफ एकदा निघाली म्हणजे त्या तोफतनं गोळी निघते का बॉम्ब निघतोय काय कळत नाही. आणि ती कुणावर पडेल याची गॅरंटी आहे. पण हे सगळं करत असताना त्यांच्या भावना प्रामाणिक असतात. शेतकऱ्यांच्या कामासाठी लढणारा, शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारा, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन लढणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून आमचा सदाभाऊ आहे. आणि सदाभाऊ सुखदुःखामध्ये आपली मैत्री आहे. चांगलं असल्यावर कुणी मित्र होतं का नाही तुमचं, होतं का नाही. मैत्री खरी पारखायची असते ते दुःखात पारखायची असते, संकटात पारखायची असते. आणि ती मैत्री सदाभाऊ आपली आहे. तर काळजी करू नका, कोण काय म्हणतो सोडून द्यावं. जोपर्यंत देवाभाऊ आहेत तर अजिबात चिंता करायची नाही. आणि आपलं काय हो, आपलं काय काय फरक पडणार आहे. आमचा इतिहास आम्हीच लिहिलाय, आमचा भूगोल आम्हीच लिहिलाय, आमचा इतिहास आम्हीच पुसू, आमचा भूगोल आम्हीच पुसू. आमचं काय, आमचं वडील काय खासदार नव्हतं, आमदार नव्हतं, चेअरमन नव्हतं, मुख्यमंत्री नव्हतं, काही नाही हो. आम्ही इतिहास लिहायला सुरुवात केलाय. आई वडिलांनी जन्म दिला हे त्यांनी केलेलं पुण्यकर्म आहे. आणि तिथून पुढचा सगळा कार्यक्रम आम्ही केला आहे. तर फार चिंता करायची आहे, फार चिंता करायची नाही. त्यामुळे चिंता कुणाला, ज्यांचं पिढी जात आहे ना संस्थानिक आहे ती, त्यांना काळजी. म्हणजे कुणाचं नाव खराब होईल का, ह्याचं नाव खराब होईल का. काय ठेवलंय नाव खराब व्हायचं, काय ठेवलंय सांगा ना. कारखाना चालवायला, कॉलेज चालवायला, तर काय काय चालवायला देतात त्यांनाच माहिती. काय चाललंय त्यांना माहिती. या विषयावर अधिकचं न बोलता मी पुन्हा एकदा भाऊ आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. जे काम आपण हातामध्ये घेतलंय ते ताकदीनं पुढे घेऊन जा. जोपर्यंत मिरज मतदारसंघातली जनता मायमाऊली तुमच्यापर्यंत आहे, तुमच्या सोबत आहे, तोपर्यंत असली किती वाजंत्री आली तर फरक पडत नाही. भाऊ काळजीनं आणि ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहा. बाकी बिलकुल चिंता करू नका. ग्रामविकास खातं, देवा भाऊ ही सगळी आपल्या पाठीशी ताकदीनं उभी आहेत. बिलकुल चिंता करू नका. एवढंच या ठिकाणी सांगतो. या पंचायत समितीच्या इमारतीचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो, उद्घाटन झालं असं जाहीर करतो. भूमिपूजन बाबा पुढच्या भूमिपूजनाला येणार नाही मी, उद्घाटन येणार आहे. म्हणून आताच भूमिपूजन जाहीर केले 7 कोटीचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.